नमस्कार मित्रमैत्रिणींनो. महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली तर ती गुजरात्यांची सत्ता असेल असं म्हणलं जात होतं. भाजप सत्तेत आलं आणि काल जे विधिमंडळामध्ये बघायला मिळालं त्याच्यावरून खरंच असं वाटतंय की आता या विधिमंडळामध्ये मराठी जाणणारं कोणी आहे की नाही की. काल आशा भोसले यांच्यावर एक श्रद्धांजलीचा शोक प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता. हा प्रस्ताव राहुल नार्वेकर यांनी अशा प्रकारे वाचला की या शोक प्रस्तावावर सिरियस व्हावं की हसावं हेच कळत नव्हतं. त्यांना आशा भोसले असं नावसुद्धा घेता आलेलं नाही आहे. ते काय म्हणाले मी तुम्हाला ऐकवणार आहेच. त्याच्यावर राज ठाकरे यांनी त्यांना झापले. राज ठाकरेंनी यावरून देवेंद्र फडणवीसांनाही झापले, एकनाथ शिंदेंनाही झापले आणि तिथं हजर असलेल्या सगळ्यांना झापलं की तुम्हाला अक्कल आहे का? काय म्हणताय? आशा भोसले रसिकांच्या ते पा आशा भोसले रसिकांच्या सिंहासनावर हृदय राज्य गाजवणाऱ्या साक्षात राधेच्या मनातले घनश्यामाच्या स्वर होत्या. नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची विनोद बुद्धी ही आशाताईंच्या सदस्तेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. दुर्दमय इच्छा शक्तीचा प्रवास होता. वैयक्तिक आयुष्यात अनेक आघात झाले, झेलूनही झाले खूप म्हणून त्या जगत राहिल्या. अभंगातील भक्ती, अभंगातील म्हणायचं तर अभंगातील, गीतातील अनुराग, भगवद्गीतेतील वेदना नाही म्हणता येते, वेदन म्हणताय, वेदन रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचविल्या. महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यथोचित सन्मान केला आहे. स्वर सम्राज्ञीचे दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी दुःखद निधन झाले. आशा भोसले हे लोक चालले होते रिक्षावाल्यांना मराठी शिकवायला. आता मला तर वाटते पहिल्यांदा यांची मराठीची शाळा घेतली पाहिजे. अर्थात याच्यावर त्यांचं आज एक्सप्लेनेशन आलं. ते म्हणतात की ते खूपच बारीक फॉन्ट होता वगैरे वगैरे, पण राज ठाकरेंनी त्यांना खूप चांगलं धुतलं. राज ठाकरे म्हणते ह्या जो प्रस्ताव होता, तो जो कागद होता त्याच्यावर भेळ खाऊन आले होते का तुम्ही? अक्षरं पुसट झाले होते का? काय झालं काय होतं तुम्हाला एवढं कळत नाही? सुरुवातच ज्यांनी करायची ते आशा भोसले म्हणताय, आशा भोसले म्हणायचं. अरे तुमचीच ही गत असेल तर महाराष्ट्रातल्या बाकीच्या लेकरांची काय गत असणार आहे? हे असे लोक आपण तिथे बसवून ठेवलेले आहेत. पहिले आपण पाहूया की हे जे 26 शब्द जे यांनी चुकीचे उच्चारले होते ते किती सोपे होते बघा. तर पाहिलं रेसिकांच्या म्हणे रसिकांच्याला, अलौकिकला म्हणे अवलौकिक, सदस्तेज हे काय म्हणायचं होतं त्यांना तेच कळलं नाही. दुर्दम्यला काय म्हटले? दुर्दमय. सुरांनी म्हणायचं तर सुरानी, अभंगातील म्हणायचं तर अवंगतील, शृंगार म्हणायचं तर श्रृंगार, वेदना म्हणायचं तर वेदन, यथोचित, मधाळ, हे सगळे 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 शब्द जे आहेत ते चुकीचे उतरलेले. आता बघा राज ठाकरे काय म्हणतात. ते म्हणतायत की राहुल नार्वेकर यांनी मराठी भाषेची ज्या पद्धतीने चिरफाड केलेली आहे ती कागदावर लिहून दिलेलं मराठी पण त्यांना वाचता येत नाही. हे पाहून संताप, उद्वेग दोन्ही दाटून आला. वाचण्याआधी त्या कागदातून भेळ खाल्ली होती का यांनी? अरे एकदा पहिल्यांदा स्वतः वाचून तर घ्यायचं होतं ना मनातल्या मनात. काय विषय आहे? नाव तुम्हाला घेता येत नाही म्हणजे किती अवघड आहे. पुढे राज ठाकरे म्हणतात नार्वेकरांनी हा प्रस्ताव स्वाहिली अथवा हिब्रू भाषेत मांडला असता तरी चालला असता, कारण त्यांचं मराठी पण कळलं नाही आणि स्वाहिली आणि हिब्रू तसं पण कोणालाच कळत नाही, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसता झाला. बरं, अजून एक शोकांतिका म्हणजे नार्वेकर दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख दीनदयाल मंगेशकर करत होते. दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख वाटेल तसं मराठी वाचून दाखवत होते. त्यावेळेस सभागृहात उपस्थित एकही आमदाराला आक्षेप नोंदवासा वाटला नाही. नार्वेकरांना दीनानाथ मंगेशकर माहीत आहेत ना दीनदयाळ उपाध्याय माहीत आहे. भाजपने जी काही खोगीर भरती सुरू केलेली आहे
त्यात त्याची अवस्था तेलही गेलं आणि तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं अशी झाली. सभागृहात नक्की कोण उपस्थित होतं माहीत नाही, पण अनेक ज्येष्ठ आमदार इथे असणार हे नक्की. त्याच्यापैकी एकानेही विरोध दर्शवला नाही. सभागृहात देवेंद्र फडणवीस उपस्थित होते का नाही माहीत नाही, पण ते असते तरी मला वाटत नाही की त्यांना काही फरक पडला असता. गुलाबी आखे जो तेरी देखी सारखी अनेक गाणी म्हणणाऱ्या फडणवीसांना आज आपल्या राज्यात विधानसभेत कोणत्या महान व्यक्तीला आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्यांचं गांभीर्य काय असतं हे समजायला हवं होतं. पण त्यांचं म्हणणं सोपं आहे. सांगितलेली फोडाफोडीची कामं होत आहेत ना, बरोबर आहेत. थोडक्यात तुम्ही फोडाफोडीमध्ये व्यस्त आहे आणि इकडं महाराष्ट्राची वाट लागते. आपण कोणत्या महान व्यक्तीला श्रद्धांजली अर्पण करणार आहोत हेही यांना माहिती नाही. अधिवेशनाचा उपचार पूर्ण होत आहे ना, बस झालं. दीनदयाल मंगेशकर म्हणो की दीनानाथ चव्हाण म्हणो, काय फरक पडतो? शोकप्रस्ताव पण एक उपचारच आहे जो पार पडला. महाराष्ट्रातील आधीच्या आत्ताच्या पिढ्या हे पाहत आहेत. हे रेकॉर्डिंग झालेले सभापतीचे भाषण पुढच्या पिढ्या पाहतील. याचं भान आणि जाणीव दोन्हीही नाही. किती मॅच्युअर बोलत आहेत राज ठाकरे. ह्या माणसाला विधिमंडळात असायला पाहिजे, ह्या माणसाने डिसिजन मेकिंगमध्ये असायला पाहिजे. खरं तर माणूस सुशिक्षित असला पाहिजे, पण त्यापेक्षा तो सुज्ञ असला पाहिजे याची जाणीव मुख्यमंत्री सभापतींना करून देणार आहेत की नाही. आणि श्री एकनाथ शिंदे पण यांच्याशी काहीच देणेघेणं असल्याची काहीच शक्यता नाही. मराठी भाषेबद्दल अभ्यासाचं त्याचं विमान 50,000 फुटावरून चाललं आहे म्हणून त्याचा पण दूरदूरपर्यंत संबंध नाही, ही अवस्था आहे आज आपल्या महाराष्ट्राची. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षाला समोरच्या कागदावर लिहिलेलं मराठी वाचता येत नाही. ते सभागृह मराठी भाषेविषयी काय आस्था बाळगणार आहे आणि मराठीची गळचेपी होत आहे म्हणून काय कारवाई करणार आहे. या सभागृहाला अध्यक्ष म्हणून गणेश वासुदेव माळवणकर लाभले, जे पुढे लोकसभेचे अध्यक्ष झाले. नार्वेकर ज्या अलिबागमधून येतात त्या अलिबागचे दत्तात्रय काशीनाथ कुंठे विधानसभेचे अध्यक्ष होते. अरुणभाई गुजराती होते, बाळासाहेब भारदे होते, अगदी आत्ता अध्यक्ष असलेले दिलीप वळसे पाटील होते. अशी अध्यक्षांची परंपरा कुठे आणि सध्याची काय ही अवस्था. कधीकधी विधिमंडळाच्या कामकाजाचं चित्रण समोर येतं तर ऐकावंसं आणि बघावंसं पण वाटत नाही, इतकं सुमार पद्धतीने सुरू आहे. आपल्या भाषेची गळचेपी ही हिंदी लादून केंद्राकडून सुरू आहे. 3 भाषा कंपल्सरी केल्यात ना, ती राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांकडून सुरू आहे आणि राज्याच्या विधिमंडळाकडून पण सुरू आहे. याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं, चिड येते. काल नार्वेकरांनी आशाताईचा निधनाचा नाही तर मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडला. फार डेंजर वाक्य आहे आणि त्यावर एकाही सदस्यांनी ब्र देखील न काढून या शोकप्रस्तावाला जणू मूक संमतीच दिली आहे. म्हणले असते तिथे उपस्थित असणारे कोणी हातवर केला असता, थांबा चुकलंय म्हणले असते तरी समजू शकलो असतो की नाही कोणीतरी आहे की ज्यांना ते खटकतंय, पण कोणीच म्हटलं नाही. मराठी माणसाने विचार करावा की काय पद्धतीची माणसं आणि सरकार आपण निवडून देत आहोत. महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी भाषेला रस्त्यावर सांडून नार्वेकरांनी त्यावर आपला बेजबाबदार बुलडोजर फिरवल्याबद्दल शब्दशः धिंडवडे काढणाऱ्या या वृत्तीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध. याच्याखाली लोकांनी ज्या कमेंट्स केल्यात, लोक म्हणताय बरोबर आहे राजसाहेब, तुमच्यासारखा माणूस तिथे पाहिजे, यांना खरंच हे नाही आहे, मराठीचा अपमान होतोय, हे ते ते ते. नार्वेकरांची कारकीर्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, काय विषय आहे तो त्यांचा. तर या सगळ्या याच्यावर तुमच्या प्रतिक्रियासुद्धा सांगा. टी शर्ट घातलेला आहे, ते टी शर्ट जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर त्याची लिंक तुम्हाला पहिल्या कमेंटमध्ये मिळेल. या ठिकाणी बघा, संत जनाबाईचा जो आहे तो एक अभंग दिलेला आहे. कोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी. अशा प्रकारचा एक अभंग आहे. अशा प्रकारचे अनेक टी शर्ट तिथे उपलब्ध आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही बघू शकता. आज नार्वेकरांनी जे एक्सप्लेनेशन दिलं ते तुम्हाला पटतंय का ते सुद्धा सांगा. खरंच बारीक अक्षर असल्यावर असं होतं का हे सुद्धा सांगा. थांबते. धन्यवाद.